नमस्ते, गुड मॉर्निंग, स्वागत आहे मित्रांनो एक नवीन ब्लॉगमध्ये. सो गाईज मी चालू सकाळ सकाळी 8 वाजलेत 5:45. सो मी चाललो आहे सोलापूरला शिवराजला सोडायला. तर बघूया काय होतं आहे. आणि मी चाललो आहे चार्जिंगची गाडी घेऊन. बाय सावकाचा फोन कर गेले हां जाऊ का. सो गाईज पोचलो आहे रेल्वे स्टेशनवर आणि शिवदादाला या ट्रेनमध्ये बसवलेलं आहे. आणि येताना काय मी ब्लॉग नाही बनवला कारण गडबड होती खूप आणि ट्रेन पण इथं लागली होती ना. सो ही ट्रेन आहे आणि हे आपलं सोलापूरचं रेल्वे स्टेशन. सो काही दादाला बसलेलं आहे. सो निघूया, शिवदादा निघाला. सो आपण पण जाऊया घराकडं. चला. सो ही राहिली आपली गाडी. सो तर निघूया इथून. तर मित्रांनो निघालो आपण रेल्वे स्टेशनच्या बाहेर. सो जाऊया आपण माघारी. बघूया काय काय होतं. सो स्पेशल कुंदाचा घेतला. सो पिऊन जाऊया सकाळ सकाळी. चहा तर पिऊन झाला गाईस. निघूया लवकरात लवकर नांदजकडे. सकाळ सकाळी पूर्ण सोलापूर एकदम निवांत शांत वाटायला ना. कोणच नाही रोडवर. घरी पोचलेलो आहे. तर गाडी लावूया. दादाने मोठ्या गाडीला कापड मारा सांगितलं, ते मारूया. ही आपली गाडी घेऊया लवकरात लवकर पुसून. मस्त अशी क्लीन झालेली आहे मित्रांनो गाडी. गाडी क्लीन करून झाली आहे मित्रांनो. सो बघूया पुढं काय काय अजून नियोजन आहे घरचं. तर मित्रांनो आम्ही चालू नागोबाच्या मंदिरात गोमातेची पूजा करायला. सो तिथे जाऊन भेटूया डायरेक्ट. तर मस्त असं रम्य वातावरण आहे. तर झाडे वगैरे भरपूर आहे.
नाही नाही मारायची नाही. दा वा दा ठेव खाली. नाही मारत. पाणी असं हातानं लावायचं ना. नाही धरू देत नाही. वाडावडी करते. पलीकडे बांधलेला हे मोकळंच आहे का. हाय हो सरक माग सरक माग. त्याला बी लावाजा म्हणे आली ती. तो पूजा झाली. पूजा करा कर तुला का. सो मित्रांनो जाऊन आलं गौमातेची पूजा वगैरे करून. सो भेटूया लवकरच मी ब्लॉगमध्ये. आणि बाकी आता थोडं काम आहे ते करतो. आजचं रुटीन आहे ते तुम्हाला दाखवलं. सो बाय बाय थँक्यू.